नमस्कार. पेरेंट अकॅडमी इंडियामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. अनेक लोकांनी विचारलेला एक महत्त्वाचा प्रश्न आज आपण सोडवायचा प्रयत्न करूया. आणि हा प्रश्न आहे, मुलांनी झोपायचं कुठे? आता खरं तर एक 20 वर्षापूर्वी किंवा आपल्या वडिलांच्या आईवडिलांच्या जनरेशनला हा प्रश्न विचारला असता तर ते हसलेच असते. ते म्हटलं असं, मुलांनी झोपायचं कुठे? हा कुठे प्रश्न आहे? सगळं कुटुंब एकत्रच झोपतं. आणि बरोबरच आहे. मनुष्य जातीच्या डेव्हलपमेंटमधल्या अक्षरशः लाखो कोट्यावधी वर्षांमध्ये हा प्रश्न कधीही समोर आलेला नाही आहे. पाश्चात्य देशांमध्ये एक 100-150 वर्षापूर्वी जिथे घरं मोठी व्हायला लागली, प्रत्येकाच्या खोल्या मोठ्या व्हायला लागल्या, नवरा बायकोचा स्वतःचा एक खाजगी अवकाश असावा म्हणून त्यांची बेडरूम वेगळ्या प्रकारे निर्माण झाली. मग आता मुलं कुठे झोपणार वगैरे गोष्टी सुरू झाल्या. तेव्हा हा खरा प्रश्न चर्चेला आला. आणि तो सुद्धा म्हणजे अगदी 100 वर्षापूर्वी म्हणायचं जर म्हटलं तर जे खूप श्रीमंत आहेत, सरदार ब्लू ब्लड राजे महाराजे यांच्यासाठी हा प्रश्न होता. बाकीची 99.99999% वाली जनता ही एका खोलीमध्येच राहत होती, जगत होती आणि झोपत होती. एका बाजूला बसायची झोपायची जागा, एका बाजूला स्वयंपाकाची जागा, घरातले प्राणीसुद्धा बरेचदा घरामध्येच बांधलेले असायचे. अशा थाटामध्ये ते सगळं एकत्र राहणारं एका खोलीचं कुटुंब होतं. आई वडिलांचा खाजगीपणा हा सुद्धा त्या गर्दीमध्येच साजरा होत होता. त्याच्यात काहीही कोणाला फार वावगं वाटत नव्हतं. पण विशेषतः गेल्या 25-30 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये आपली सगळ्यांची आर्थिक सुबत्ता सुधारलेली आहे, कुटुंब छोटी झालेली आहेत, आपण शहरांमध्ये राहायला आलेलो आहोत, गावांमध्ये वगैरे राहतो आहोत, तिथेही घरं मोठी झालेली आहेत, खोल्या वेगळ्या वेगळ्या बनायला लागलेल्या आहेत. त्यामुळे मुलांना कुठे झोपवायचं आणि आईवडिलांजवळ झोपवायचं का वेगळं झोपवायचं हा एक कॉम्प्लिकेटेड प्रश्न होऊन बसला आहे. त्यातही एक खरं खास भारतीय लेअर कॉम्प्लिकेशनचा आलेला आहे. म्हणजे बाळ जेव्हा जन्माला आल्यावर हॉस्पिटलमधनं घरी येतं तेव्हा ते ऑब्व्हियसली आईबरोबरच राहतं आपल्याकडे. आणि ते बरेच वेळ आईकडे राहतं, कारण बाळ रात्री जागं होतं, बाळाला पाजावं लागतं, बाळाला सांभाळावं लागतं. तर मग ते आई, आजी किंवा आई वडील अशी सगळी लोकं तिथे आसपास असतात. आणि मग या मुलाला वेगळं कधी करायचं हा खरं खास टोकदार भारतीय प्रश्न आहे. बाकी जगात ह्याचं काय होतंय तेही एकदा बघूया. पाश्चात्य देशांमध्ये मूल म्हणजे आईची प्रेग्नन्सी डिक्लेअर झाली कीच मुलाची नर्सरी वेगळी तयार केली जाते. एक छोटी किंवा मोठी खोली असते जी त्या प्रकारे डेकोरेट केली जाते. आणि मूल जेव्हा हॉस्पिटलमधनं घरी येतं जन्म झाल्यानंतर ते डायरेक्ट त्या रूममध्येच जातं. आणि सुरुवातीला गरज पडेल त्याप्रमाणे जर ऑन डिमांड फीड करणारी आई असेल तर ती बाळाचा रडण्याचा जेव्हा स्वच्छ आवाज ऐकू येतो तेव्हा उठून तिथे आई किंवा वडील जातात आणि त्या बाळाला घेतात, त्याला भरवतात, त्याला परत झोपावतात वगैरे करतात. पण मूल पहिल्यापासनं तिथेच राहतं, त्याच खोलीचं मुलाच्या खोलीमध्ये रूपांतर होतं आणि मुलं तिथे राहतात. आपल्याकडे ही पद्धत अत्यंत क्रूर मानली जाते की जन्माला आलेल्या तान्ह्या बाळाला, जेमतेम 24 तास वयाच्या बाळाला आपण एका वेगळ्या खोलीमध्ये ठेवून देतो आहे, सोडून देतो आहोत. हे भारतीय मनाला अजिबात न पटणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे बाळ हे कुशीत घेऊन आईच्या शेजारी त्याच बेडवर ठेवून झोपवायचं ही आपल्याकडची पद्धत आहे. आता ह्याच्यात शास्त्रीयदृष्ट्या विचार केला तर आपल्याला काय दिसतं? तर शास्त्र या बाबतीमध्ये अगदी स्पष्ट आहे की ह्याच्यातल्या कुठल्याच गोष्टींनी फार वेगळा फरक पडत नाही. म्हणजे तुम्ही मुलाला जन्माला आल्या आल्या वेगळ्या खोलीत ठेवा, तुम्ही जन्माला आल्या आल्या स्वतः जवळ ठेवा, तुम्ही अगदी मुलं मोठी होईपर्यंत, त्यांची लग्न होईपर्यंत तुमच्या जवळ ठेवा, एकाच खोलीत सगळ्यांनी झोपा, या सगळ्यापैकी कशानेही मुलांच्या वाढीवर काहीही फरक पडत नाही असं अगदी स्पष्ट शास्त्रीय मत आहे. कारण विविध समाजांमध्ये, विविध कल्चर्समध्ये, विविध संस्कृतींमध्ये या सर्व पद्धती वेगळ्या वेगळ्या प्रकारे अवलंबल्या जातात आणि त्याच्यात काही कोणाचं फार भयंकर मोठं नुकसान झालं आहे किंवा फायदा झाला आहे असा काही प्रश्न नाही आहे. फक्त एक गोष्ट निश्चित आहे की बाळ आणि आई हे जर एकाच बेडवर झोपणार असतील तर आईने कूस वळवताना वगैरे बाळ गुदमरायची शक्यता असते. गाढ झोपेत असलेली आई किंवा वडील किंवा आजी जे बाळाबरोबर त्याच बेडवर झोपलेले आहेत त्यांनी कूस बदलताना किंवा त्यांच्या अंगाखाली बाळ यायची शक्यता असते असा
काही रिसर्च आहे. त्यामुळे बाळाला जर तुम्ही त्याच खोलीत ठेवणार असाल, को स्लीपिंग करणार असाल, तर बाळाला वेगळ्या पाळण्यात ठेवा असा अनेक शास्त्रज्ञ आग्रह धरतात. त्यामुळे इन्फंट मॉर्टॅलिटीचं प्रमाण कमी व्हायचं किंवा ज्याला क्रिब डेथ्स म्हणतात ते कमी व्हायचं खूप शक्यता असते आणि ती व्हायलाच पाहिजे. ती क्रिब डेथ ही बंद व्हायलाच पाहिजे. त्यामुळे मुलांना कुठे ठेवायचं हा तुमच्या कम्फर्टचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवात आमच्याबरोबर करायची, पण आता मूल वेगळं झोपवायचं आहे, तर हे कधी करावं हा सर्वात टोकदार प्रश्न होऊन बसतो. कारण माझ्या असं लक्षात आलं आहे की मूल जसं अंगावर पिणं बंद करतं आणि हे आता बऱ्याच घरांमध्ये वयवर्ष 3 महिने ते 6, 8, 9 महिने या काळात केव्हा तरी होतं. वर्षभरापर्यंत थोडंफार कम्फर्ट फीडिंग रात्री चालू राहतं, पण त्यानंतर काही मूल पित नाही. तेव्हा आईवडिलांना ते मूल वेगळं झोपवावं असं वाटतं. आणि ते खरंही आहे, कारण आपण ॲडल्ट माणसं जी आहोत, तर रात्रीच्या झोपेत आपल्या शरीरातनं भरपूर हीट बाहेर पडत असते. एकंदरीतच आपल्या शरीरातनं भरपूर उष्णता बाहेर पडत असते. तर ती रात्री तर ती तिथेच त्या खोलीत त्याच जागी ती बऱ्यापैकी उष्णता असते. त्याच्यात मुलांची झोप डिस्टर्ब व्हायची शक्यता असते, कारण मुलं लहान असतात आणि आपली उष्णता शरीरातनं उत्सर्जित होणारी ही खूप जास्त असते. त्यामुळे तिथे मुलाला वेगळ्या कॉटमध्ये झोपवणे, वेगळ्या पाळण्यामध्ये झोपवणे हा खरं सेन्सिबल उपाय आहे. मुलाला वेगळ्या खोलीत कधी झोपवायचं ह्याचं उत्तर मी तुम्हाला देतोय. हे कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण स्पष्ट शब्दात तुम्हाला सांगणं हे काम आहे, कारण हम सायन्स की तरफ से है. त्यामुळे सांगतोय, मुलाला तुमच्याबरोबर झोपवायचं हा सुरुवातीचा निर्णय तुमचा आहे. पण आईवडिलांच्या खोलीतून उठून दुसरीकडे कधी जायचं हा निर्णय मात्र मुलाच्या हातात जातो. आणि प्रत्येक मूल हा निर्णय वेगळ्या प्रकारे हँडल करतं. अनेक घरांमध्ये तर वेगळं झोपायला गेलेलं मूल पुढच्या मुलाचा जन्म झाला की परत एकदा या रूममध्ये ट्रान्सफर होतं, कारण त्याला तिथे एकट्याला पडल्यासारखं वाटतं की बाळ आईवडिलांबरोबर आहे आणि मी मात्र इकडे वेगळ्या रूममध्ये. तर मग ते मूल परत तुमच्याकडे येतं. तर तुम्हाला जर तुम्हाला मुलाला वेगळं झोपवायचंच असेल, तर तुम्हाला असा चान्स आहे की एकतर अगदी तान्हेपणी मुलाला त्या वेगळ्या खोलीत पाठवा. पाश्चात्य देशांप्रमाणे जेव्हा ते रडेल तेव्हा उठून तिथे जा, त्याला पाजा, शांत करा आणि परत आपापल्या रूममध्ये येऊन झोपा. किंवा मूल 4-6 महिन्याचं जेव्हा होईल, जेव्हा अंगावर पिणं बंद करेल, रात्रभर झोपायला सुरुवात करेल, तेव्हा त्याला वेगळ्या खोलीत ठेवा. 9-10 महिन्याचं झालं की वेगळ्या खोलीत ठेवा. पण जर दुसरं बाळ आलं तर मग मात्र बाळ डे 1 पासून मुलांच्याच खोलीमध्ये वेगळं झोपलं पाहिजे. ते बाळ जर तुमच्या खोलीत आलं तर तुमचं मोठं मूल उठून परत तुमच्या खोलीत यायची शक्यता आहे. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा शास्त्रीय प्रश्न नसून भावनिक आणि आपल्या सोयीचा प्रश्न आहे. तुमच्याबरोबर ठेवायचं असेल तर मूल तुमच्याबरोबर ठेवा, वेगळं झोपवायचं असेल तर प्रयत्न करा, पण त्याला मूल रेजिस्ट करायची भरपूर शक्यता असते. विशेषतः 2-3 वर्षाचं जर मूल ऑलरेडी झालं असेल तर त्याला वेगळं करणं हे फार मोठं कर्मकठीण काम असतं, कारण मुलं घाबरलेली असतात अशा वेळेस आणि त्यांची झोपही थोडी सावध झालेली असते. त्यामुळे या सर्व गोष्टींची तयारी करावी लागेल. काही पालकांना एक असा अनुभव आलेला आहे की मुलाची वेगळी खोली बनवली आणि मुलाला तिकडे शिफ्ट केला. अगदी 2-3 वर्षाचं मुलं आहे, तर मुलाला झोपवण्यासाठी आईवडिलांपैकी कोणीतरी कधी त्यांच्या बेडमध्ये झोपतं, त्यांना झोपवतं आणि मूल गाढ झोपलं की उठून परत येतं. ह्याच्यात धोका फक्त एकच असतो की आईवडील रात्रीपर्यंत खूप थकलेले असतात आणि त्या मुलाला तिथं झोपवायला गेलेले आईवडील त्याच्याबरोबर तिथेच झोपी जायची शक्यता असते. तर ही जी गंमत आहे की आईवडिलांना तिथेच झोप लागून जाणे ही फार कॉमन आहे. त्यामुळे थोडक्यात सारांश असा, तुमच्या सोयीनी तुम्हाला आवडेल ते तुमच्या मुलांच्या सोयीप्रमाणे करा. त्याच्यात कशातही काहीही प्रॉब्लेम नाही. इव्हेंच्युअली मुलं वेगळी झोपायला जायला सुरुवात करतात आणि सगळं व्यवस्थित होतं. हा टेन्शन घेण्याचा विषय नाही आहे, हा अटीतटीने लढवायचा विषय नाही आहे. मात्र जर मूल खूप घाबरतं आहे, रात्री झोपेत वारंवार दचकतं आहे, जागं होतं आहे, असं जर काही तुमच्या लक्षात आलं तर मात्र जरूर डॉक्टरांचा सल्ला घ्या.